ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता म्हणून गौरविले आहे. शनी ग्रह हा सर्वात मंद गतीवर चालणारा असला तरी शनी प्रत्येकाला आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच शनी महाराजांना कर्मफळदाता म्हणतात. त्यामुळे शनीचा प्रभाव हा आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. आकाशाचा अधिपती शनिदेव हा आपल्या वैश्विक प्रवासात एका अत्यंत महत्त्वाच्या बदलासाठी सज्ज आहे. पंचांगानुसार शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 4:05 शनी हा उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करणार आहे. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी असलेल्या शनिग्रहासाठी एक प्रकारे आपल्या निवासस्थानी परतणे आहे. ज्योतिषशास्त्रात शनीचा हा बदल सर्वच राशीवर परिणाम करणारा असेल, मात्र काही राशींसाठी हा काळ अत्यंत खास असणार आहे. यामधील पहिली रास ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ 7.5च्या अगदी पहिल्या टप्प्याचा अधिकृत परिचय आहे. तर या कालावधीत तुम्हाला तुमची रखडलेली कामेही पूर्ण करता येतील. तसेच नोकरी किंवा व्यवसायात तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तर तुमच्या आर्थिक परिस्थितीतही चांगली सुधारणा झालेली दिसून येईल. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. याचबरोबर तुमच्या काही पुण्यकर्मानुसार घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ हा भाग्याचा असणार आहे. शनी तुमच्या 9व्या घरात प्रवेश करेल. याचा अर्थ असा की चिकाटीनेच कर्क राशीला भाग्य मिळेल. उच्च शिक्षण, परदेश प्रवास किंवा न्यायालयात विजय मिळवणे यासारख्या गोष्टींसाठी हा सुवर्ण काळ आहे. या कालावधीत तुम्हाला तुमचे बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. तर आर्थिक चणचण देखील दूर होईल. तसेच शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. यासोबतच मानसिक शांती लाभेल. तसेच कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, पण त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. या काळात तुम्ही फक्त तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. सध्या तेच तुमचे सर्वोत्तम शस्त्र आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांना हा काळ फारच सकारात्मक असणार आहे. या अष्टम शनीच्या गोचरादरम्यान शनी तुमच्या 8व्या घरातून भ्रमण करेल. या कालावधीत घरातील वातावरण आनंदी असेल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा दिसून येईल. तसेच तुमच्या आत्मविश्वासात देखील चांगली वाढ होईल. आरोग्यात या काळात चांगली सुधारणा झालेली दिसून येईल. तर पैशाची गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बरेच नवीन मार्ग सापडतील. जुनी देणी फेडण्यासाठी किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या समस्या सोडविण्यासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे. या काळात तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. झटपट परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या गुंतवणुकी टाळा.